मनोज जरांगेंना हात जोडून विनंती. मुंबईत येऊन प्रश्न सुटणार नाही, मुंबई विस्कळीत करू नका. चंद्रकांत पाटील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत येऊन प्रश्न सुटणार नाही, हा प्रश्न चर्चेतून सुटेल असं आम्ही वारंवार त्यांना सांगत आहोत, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. व्यवहारात कोणती मागणी मान्य होऊ शकेल आणि कोणती आपण किती ठरवलं तरी मान्य होणार नाही. नाईलाजाला काही इलाज नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. दाखला हवा एवढंच समाधान हवं आहे का? अनेकांना याआधी सर्टिफिकेट दिले आहेत असंही पाटील म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या संपूर्ण विषयावर शिंदे समिती अजूनही काम करते आहे. मनोज जरांगे पाटील यांना हात जोडून विनंती आहे की मुंबई विस्कळीत करू नका. सामान्य मुंबईकरांचा काय दोष आहे असं चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले. मराठा आरक्षणाचा मार्ग चर्चेतून सुटेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे युवक या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपलेली आहे. आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखीन काही कडक नियम आणि अटी पोलिसांकडून लावण्यात आलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आवाहन करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबईशी कोंडी करून प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न चर्चेतून सुटेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं, जे सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत, कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही. तुम्ही मोठ्या संख्येने आलात, मुंबई विस्कळीत कराल, पण मी ग्रामीण माणूस आहे, ग्रामीण म्हणीवर चालतो. ग्रामीण म्हण असं सांगते की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को कुछ इलाजच नाही. जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद, नॉट ओन्ली कुणबी, कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देता येतो आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरिफिकेशनमध्ये टिकत नाही. आपल्याला एवढंच समाधान हवं आहे का की तिथला दाखले तर मिळवा. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळ 58 लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालं आहे. नोंदी सर्टिफिकेट द्यायचं नाही असं कोण म्हणत नाही. पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली, ते तर गेले 2 वर्ष यावरच काम करत आहे. एक वेळेला हैदराबादला गेले, अनेक वेळा साताराला आले, हैदराबाद गॅझेट साताऱ्यात पाहताय, त्यातून जेवढ्या नोंदी सापडत आहेत त्यांना दाखले मिळत आहेत. तर माझी मनोज जरांगे पाटलांना हात जोडून विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये थोड्या मर्यादा आहेत, तर असं मुंबई विस्कळीत करण्यातून उलट आंदोलनाबद्दल टीका निर्माण होते. सर्वसामान्य मुंबईकर त्याचा काय दोष आहे? त्याला संध्याकाळी ऑफिस सुटल्याने घरी पोचायचं, मुलं वाट बघतायत, महिला आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.